दिल्लीचा मुख्यमंत्री ठरवायला वेळ लागणार, सूत्रांची माहिती। पंतप्रधान मोदींच्या फ्रान्स आणि अमेरिका दौऱ्यानंतरच ठरू शकतो दिल्लीचा मुख्यमंत्री। मी आतापर्यंत शांत होतो, पण आता माझाही संयम सुटत चाललाय। मयत संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांचा पोलिसांना इशारा। कृष्णा आंधळे का सापडत नाही, आरोपींचे मोबाईल का तपासत नाही, अशा प्रश्नांचा भडीमार। सोमनाथ सूर्यवंशीच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी एका अधिकाऱ्यासह 4 पोलीस निलंबित। परभणीतून मुंबईला निघालेल्या लॉंग मार्चला पालकमंत्री मेघना बोर्डीकरांची माहिती। आंदोलन नाशिकमध्ये स्थगित। आंतरवाली आंदोलकांना बजावलेल्या तडीपारीच्या नोटिसांवर मनोज जरांगे आक्रमक। आंदोलन बंद करण्यासाठी नातेवाईक आणि कार्यकर्त्यांची तडीपारी हे तर षडयंत्र, फडणवीसांकडे जरांगेंचा रोख। राजन साळवी यांच्या शिंदेंच्या शिवसेनेतला पक्षप्रवेश ठरला। 13 तारखेला ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत होणार प्रवेश। अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही प्रवेश करणार। हायकोर्टाच्या निर्देशानुसार माघी जयंती पीओपी गणेश मूर्तींच्या विसर्जनाला पालिकेची मनाई। गणेशोत्सव मंडळ संतप्त। मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाची मूर्तिकारांची मागणी। माजी मंत्री बच्चू कडूंना अमरावती डीसीसी बँक संचालकपदी अपात्रतेची नोटीस। नाशिक न्यायालयाने कडूंना 1 वर्षाची शिक्षा सुनावल्याचा दाखला देत कारवाई। 24 तासात खुलासा करण्याची सूचना। छत्तीसगडमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक। 12 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती। गडचिरोलीला लागून असलेल्या बिजापूरच्या इंद्रावती जंगलात चकमक सुरू असल्याची माहिती। प्रयागराज कुंभमेळ्यात आज सलग 28व्या दिवशीही भाविकांची तुडुंब गर्दी। रविवारची सुट्टी असल्यानं पवित्र स्नानासाठी सकाळपासूनच रांगा। कालपर्यंत 42 कोटी भाविकांचं पवित्र स्नान। भारत आणि इंग्लंड यांच्यातली दुसरी वनडे आज कटकमध्ये। मालिका आजच जिंकण्याची भारताला संधी। रोहित आणि विराटच्या फॉर्मकडे असेल सर्वांचं लक्ष। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।